Preview. नंतर लागले आता लागले जे रात्री नाईटला गोळी असल्यामुळे तर गल्ले सर काय नेमकी घटना घडली? नमस्कार, मी ACP शिंदे। आज सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे बंदोबस्त आम्ही स्टाफ हजर असताना माहिती मिळाली की फाजलपुरा या ठिकाणी भांडण झालेले आहे। त्यात एक जणाने चाकू मारलेला आहे आणि जखमीला दवाखान्यामध्ये नेण्यात आलेलं आहे। ते माहिती मिळाल्यावरून आमचा संपूर्ण इकडे स्टाफ पाठवला आणि माहिती घेतली असता येथे एक रणजित सुधाकर दांडगे हा इसम टीव्ही सेंटर येथे राहणारा इसम आपल्या नातेवाईकाकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आला असता येथीलच एक विधी संघर्षग्रस्त बालकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे तो जखमी झालेला आहे। त्याला घाटी दवाखाना येथे पाठवले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले। म्हणजे अशा प्रकारे खुनाचा प्रकार झालेला आहे आणि त्यामुळे त्या विधी संघर्षग्रस्त बालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। नातेवाईकांची फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे। पुढील कारवाई सिटी चौक पोलीस स्टेशन करत आहे। थँक्यू तुमच्या गल्लीमध्ये सर्वात प्रथम माझं नाव अक्षय भालेराव आणि जो प्रकार जो घडला ज्याच्यासोबत घडला तो माझा सक्का साडू माझ्यापेक्षा मोठा। आता प्रश्न असा की आज नवीन वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारी आणि आज भीमा कोरेगावचा कार्यक्रम पण असतो आणि त्याच्यामध्ये ते चर्चमध्ये काही कार्यक्रम असतो आणि माझे सासूरवाडीची फॅमिली पूर्ण ख्रिश्चन लोकांची आणि माझा जो साडू होता त्याच्या बायकोला म्हणजे माझ्या सालीला 2-3 अटॅक पण येऊन गेलेले। ते नाताळाचा कार्यक्रम करून जस्ट घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर तिची काय तब्येत खराब होती आणि माझे जे चुलत सासरे त्यांचा वाढदिवस होता तर ती बोलली की बाबा माझं नाही जमत, तू जा तिथं जेवण वगैरे कर आणि आपल्या लहान मुलांना डब्बा वगैरे घेऊन ये। आणि डब्बा घेऊन आल्याच्या नंतर लहान मुलं खातीला झोपतील कारण की तिची तब्येत खराब होती। मग त्यानंतर तो टीव्ही सेंटरनं 10 रुपये देऊन येऊन आपल्या कलेक्टर ऑफिस पाशी उतरला, तिथनं आला आणि सासूरवाडीमध्ये काय तो स्वयंपाक बनेपर्यंत 2 मिनिटं त्यांच्या सोबत काही संवाद साधला आणि तिथनं पुडी खायची म्हणून तो दुकानावर गेला। तिथे गेल्याच्या नंतर त्याच्या सोबत काय एकाएकीच अनुसूचित प्रकार घडला आणि त्याला तिथं चाकूचे वार वगैरे केले आणि तो पळत सासूरवाडीमध्ये गल्लीमधनं टर्न मारत तर त्याने तिथंच जीव कोसळला तर त्याचा तिथंच तो एक्सपायर झाला। तो कुछ पहला उनका झगड़ा वगड़ा था? ऐसी कुछ भी विषय नाही था ना त्याच्यासोबत कोणासोबत त्याचा वाद किंवा हातावरचा कष्टाळू माणूस नारेगाव मध्ये तो अल्युमिनियमच्या कंपनीमध्ये काम करतो, भांडे कंपनीमध्ये आणि बस भांडे काम करून आपला उदरनिर्वाह रोजचा आपल्या लहान मुलांना काय तो खाऊ पिऊ घालतो असं त्याचा रोजचा धंदा पाणी नव्हतो। मारणारा काही ओळखीचा नव्हता, मारणारा काही बाहेरच्या एरियातलाच होता आणि आता तो इकडच्या एरियामध्ये येणार जाणार आणि पहिली गोष्ट तर मी शासनाला हीच विनंती करणार आणि महानगरपालिका आयुक्ताला पण हीच विनंती करणार की जी महानगरपालिका शाळा आहे याच्या अगोदर पण काहीतरी समाजवादी वारंवार भांडणं होणार, काहीतरी हिश्श्याहून भांडणं होणार, काहीतरी पिण्याहून नशाहून भांडणं होणार, हे सतत वाद चालतात। कारण की ही दलित वस्ती आहे, मातंग समाजाची वस्ती आहे, इथं सर्व धर्म समभाव एक पद्धतीने राहणारे लोक आहेत। याच्यामध्ये वाद कसा निर्माण करणार, इथं भांडणं कशी शिलगणार, एकामेकाला काहीतरी बोलून एकामेकाला काहीतरी छेडून कशावर, कारण की जी नशा आहे काय गोळ्या काय बटणं अशा प्रत्येक नशाहून काही ना काही वाद होतात। तर माझी हीच विनंती आहे की जी महानगरपालिका शाळा आहे 20-25 वर्षापर्यंत अगोदरची ती पडित शाळा आहे तिथलचं खूप वर्ष अगोदर निपटलेलं आहे। कारण की आमच्या सगळ्यांचे आई वडील झालेत, हे दादा झालेत, यांचे आई म्हणजे हे स्वतः तिथे शिकलेले आहेत। तर माझी हीच विनंती आहे की ती शाळा लवकरात डिमॉलिश झाली पाहिजे आणि तिथे दलित लोकांना आपल्या सर्व सममुस्लिम भावांना बहिणींना सगळ्यांसाठी एक महानगरपालिकेचं हॉस्पिटल जर उघडलं ना तो खूप आनंदाची आहे। कारण की तिथं हा अनुचित प्रकार घडणार नाही। आज बरं मी हे बोलतो की आज तिथं मर्डर झाला, उद्या एखाद्याच्या लेकी बाळीवर रातच्या बेरातच्या जातात दुकान तिथं शेजारीच आहे, उद्या नको बलात्कार व्हायला
आज असं झालं, मी साहेबांना विनंती करतो की ती शाळा लवकरात लवकर डिमॉलिश झाली पाहिजे. आणि मी खास करून माननीय छत्रपती संभाजीनगरचे आमदार प्रदीप जिसल साहेबांना हीच विनंती करेन की साहेब ती शाळा लवकरात लवकर डिमॉलिश करा, कारण की शाळा खूप पडीत झालेली आहे. तिथं रात्री बेरात्री गंजेटी दारू वगैरे पिणारे मुलं तिथं येऊन पिता खातात आणि गोरगरिबांना त्रास देतात. बस एवढंच सांगतो सर्वांना. धन्यवाद. आयुक्त साहेबांना पण माझी कळकळूनची विनंती आहे की लवकरात लवकर ती शाळा डिमॉलिश करण्यात यावं आणि तिथं काहीतरी गोरगरिबांसाठी एक तो हॉस्पिटल किंवा लॅब काहीतरी मुलांचं काहीतरी शिक्षण संगोपालन व्हावं हीच तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. उद्या येतो ते आता दिवसा बघू आपण. तुमच्या घरच्यांनी त्याच्या मुलाने माझ्या मुलांनी मी माझ्या मामीनी यांच्या घरच्यांची परत घेतली. आणि केक घेऊन आलो तेव्हा तो इथे बसलेला होता आणि त्यांचा साडू इथे बसलेला होता आणि घरी गेलो केक एक ठेवला आणि माझ्या मामाच्या वाढदिवसासाठी एक केक घेऊन हर्सूलला चाललो. आम्ही गाडीला टर्न मारला तर ते गल्लीत पडलेले. याच गल्लीत ना परत आली का? मग मी परत आले त्यांना म्हणलं कोणतरी पिऊन पडले बघा म्हणलं आवाज द्या त्यांना. तर मग ते आवाज द्यायला आले तोपर्यंत मी बघितलं तर इथे रक्त होतं आणि मग मी आवाज दिला तर त्यांनी असं केलं. तर मग मी पळतच आले आणि सगळ्यांना घेऊन गेले. मग माझ्या मालकांनी यांनी सगळ्यांनी धरून रिक्षात टाकलं. इथं मध्ये गल्लीत पडले गल्लीत नाही नाही काहीच नाही, फक्त इथे थोडंसं रक्त आणि इथे थोडंसं रक्त आणि इथं पण होतं थोडं लागलं. तर जास्त नाही निघालं रक्त. आणि ते ब्लॅक शर्ट म्हणजे दिसलं नाही भरले होते ना ब्लॅक शर्टमुळे दिसलं नाही. नाही मी खोललं होतं ना शर्ट त्यावेळेस लागलेलं होतं. पाटील साहेब आला तेव्हा लागले होते ना ती जागा मागितली. साधा फोन होता त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग वगैरे काय होतं का फोन त्यांचा? काय असंच होता त्यांना मोठा काय माहिती रिकॉर्डिंग केली ते रिकॉर्डिंग नसेल बरं बघा मॅडम सर शिंदे सर काय काय नाही कारण की सगळ्याची इच्छा अशी आहे की जोपर्यंत पूर्ण कोणी असेल त्या आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत ती डेड बॉडी हातात घेणार नाही. याची सर्वांची इच्छा आहे. हो झाला पण आता तो कोणाचं नाव घेतो तिने कोणाच्या पद्धतीने केलं कोणाचं ऐकून केलं तो सांगेल ना. तो कुठं इथला कुठं एसटी कॉलेज राहत होता म्हणजे इथला नाही घेतला नाही हे त्याचं बोलतं झोपलं. याला सोबत शाळाचा काय विषय